श्री नरहर गुरु वैदिक आश्रम आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। श्री नरहर गुरु ललित यांच्या 106वी पुण्यतिथी निमित्त 75वा विद्वत सत्कार समारंभ आजपासून प्रारंभ होत आहे। आजसाठी पहिल्या दिवसासाठी व्याख्यानासाठी श्रीमती श्रद्धा परांजपे मॅडम पुणे हे आपल्यामध्ये उपस्थित आहे। विनया मॅडम देव हे त्यांच्या संगत पुण्याहून आले आहे। रितेश गुरुजी सर्वांचं मी स्वागत करीत आहे आणि संस्थेचे अध्यक्ष अनिल अत्रे, विनया मॅडम, परांजपे मॅडम आणि रितेश गुरुजींना विनंती आहे की त्यांनी पुष्पमाला अर्पण आणखी दीप प्रज्वलन करावं। अस्मिन् वसुवसवो धारयन्त्विन्द्रः पूषा वरुणो मित्रो अग्निः इममादित्या उत विश्वे च देवा उत्तरस्मिन् ज्योतिषि धारयन्तो अस्य देवाः प्रतिशि ज्योतिरस्तु सूर्यो अग्निरुतवा हिरण्यम् सपत्ना अस्मदधरे भवन्तु तमन्नाकमधीरो हयेमम् येनेन्द्राय समभरः पयांस्युत्तमेन ब्रह्मणा जातवेदः तेन त्वमग्न इह वर्धयेमं स जातानां श्रेष्ठ आधेष्येनम् ऐषां यज्ञमुत वर्चो ददेहं रायस्पोषमुत चित्तान्यग्ने सवत्ना अस्मदधरे भवन्तु तमन्नाकमधीरो हयेमम् हरि ओम पावकानः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती यज्ञं वष्टुधिया वसुः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमती श्रद्धा परांजपे मॅडम इथे व्याख्यान देणार आहे। त्यांच्या परिचयासाठी मी आचार्य रितेश कुलकर्णी गुरुजींना मंचवर आमंत्रित करतो आहे की त्यांनी श्रद्धा मॅडमची वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः सगुरुः पातु मां सदा। वेदमूर्ती श्री नरहर गुरु ललित यांच्या चरणी वंदन करून आलेल्या सर्वांच्या चरणी वंदन करून आज आपण सर्वजण गुरुजींच्या म्हणजे गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवळजवळ हा त्यांचे पुण्यतिथी निमित्त म्हणजे 106वी पुण्यतिथी व हा वैदिक सत्कार म्हणजे 75वा विद्वज्जन सत्कार समारंभ याचा आपण आज प्रारंभ करत आहोत। फार मोठी ही परंपरा आहे। मागचे 75 वर्ष झालेली मी दरवेळी बोलतच असतो की संपूर्ण भारतवर्षामध्ये अशी संस्था आपल्याला बघायला मिळणं फार अवघड आहे की एवढी मोठी जुनी परंपरा म्हणजे कंटिन्यू चालणारी परंपरा एखादी संस्था म्हणजे ती नरहर गुरु वैदिक आश्रम आहे की चारही वेदाचा वैदिकांचा सत्कार एकाच व्यासपीठावरती दीर्घ काळापासून
चालणारी मला तरी वाटत नाही की अन्य कुठली संस्था असेल. ही एकमेव संस्था आहे की इतक्या म्हणजे ह्याच्यामध्ये ती कार्य करते आहे. आणि अशाच प्रकारे आपण मोठमोठ्या लोकांचा म्हणजे हे करत आहोत, व्याख्यान ऐकत आहोत, त्यांचं वाणीचं आपल्याला श्रवण होत असतं. आज आपल्या महद्भाग्याने श्रीमती श्रद्धा परांजपे ताई ह्या आपल्याला म्हणजे ह्याच्यासाठी व्याख्यानासाठी आलेल्या आहेत. त्यांचा परिचय करून देणं म्हणजे तुषार गुरुजी तो फोन द्या ना. त्यांचा परिचय करून देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. कारण काय माहिती का, सगळ्यात मोठी गोष्ट हीच असते की एखाद्या वक्त्याचा किंवा एखाद्या ह्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे आणि कमी वेळामध्ये आणि शॉर्टकटमध्ये करून द्यायचं फार मोठी गोष्ट असते. कशामुळे? कारण की परिचय म्हणजे काय तर व्यक्तीचा परिचय करून देत असताना नाव गाव काय हे सांगता येतं. पण आमच्या आत्ता ज्यांच्याबद्दल आपण ऐकलं विनया मॅडम आलेल्या आहेत, त्या नेहमी एक गोष्ट बोलतात, ते म्हणजे की परांजपे मॅडम म्हणजे साक्षात सरस्वती आहे. तर त्या सरस्वतीचा परिचय द्यायचा तरी कसा, काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण आता हे लोकव्यवहारासाठी म्हणून आपण अगदी 2 मिनिटांमध्ये त्यांचा परिचय श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी मी परांजपे मॅडमला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांना व्यासपीठावर विराजमान करण्यासाठी मी आत्रे काकूंना विनंती करतो की त्यांनी परांजपे मॅडमला व्यासपीठावर बसवायचं आहे. या काकू या. तुषार गुरुजी त्यांना बसवा, आधी बसवा. काकूंना सांगा बसवा. या का मॅडम बसा. व्यासपीठावरती मॅडमचं स्वागत आणि पूजन काकू करत आहेत. आपण टाळ्यांचा गजर करायचा आहे. मी आत्ताच म्हटलं की सरस्वतीचा परिचय कसा करून द्यायचा, तर तशीच परिस्थिती असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांचा परिचय लौकिक दृष्टीने मी सांगतो, पण त्या काय आहेत हे त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला बघायला ऐकायला 2 दिवस मिळणार आहे. मॅडमचं नाव म्हणजे श्रीमती श्रद्धा परशुराम परांजपे. खूप मोठा परिचय आहे, अगदी संक्षिप्त, आणि जो महत्त्वाचा विषय आहे तो फक्त आपल्या समोर मांडतो. त्यांनी संस्कृतमधनं BA केलेलं आहे, MA केलेलं आहे आणि त्याच्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्यांनी MA प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर वैदिक संशोधन मंडळ म्हणून पुण्यामध्ये एक खूप मोठी आणि खूप जुनी संस्था आहे की जी खूप मोठं कार्य करते. त्यामध्ये मॅडमनी 1993 पासून ते 2023 डिसेंबर पर्यंत संशोधक म्हणून कार्य केलेलं आहे. 1993 पासून 2023 पर्यंत केवढा मोठा प्रदीर्घ काळ आहे, विचार करा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि आशियाई अध्यापन केंद्रात सुमारे 15 वर्ष अभ्यागत प्राध्यापक म्हणून होत्या. त्या वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे 1998 पासून कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून कार्य करत आहेत. त्यानंतर 2022 पासून या संस्थेची मानद कार्यवाह म्हणून कार्य करत आहेत मागच्या 3-4 वर्षापासून. आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी ऑफलाईन ऑनलाईन किंवा बसून संस्कृत शास्त्र, त्याच्यानंतर वेदभाष्य, वेदाचे षडंग, ह्या अशा अनेक कठीण विषयांचा अध्यापन केलेलं आहे. खूप कठीण विषय आहेत. सामान्यपणे वेदाचं भाष्य आणि वेदाचे षडंग अध्ययनाची परंपराच राहिलेली नाहीये मुळामध्ये. फार क्वचित अशी लोक मिळतात की हे अध्ययन करतात. वेद शिकणारी लोक तर मिळतील, वेदाचं पाठांतर करणारी लोक मिळतील, पण वेदाचं भाष्य समजून घेणारी लोक मिळणार नाहीत. वेदाचं षडंगाचं अध्ययन करणारी लोक मिळणार नाहीत. आणि त्या षडंगाचं भाष्य म्हणजे अर्थ सांगणारी काय असं महान व्यक्तिमत्व आपल्याला इथे आज मिळालेलं आहे. त्याच्यानंतर अशा अनेक पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्याकडनं झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठा सहभाग घेतलेला आहे, कार्य केलेलं आहे. विशेष म्हणजे आता छोटासा एक विषय सांगतो. त्यांनी अनेक विषयांवरती व्याख्यानं दिलेली आहेत.
आता आज व्याख्यानाचा विषय म्हणून सांगतो की शृंगेरी शारदा पीठाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वैदिक संमेलनातील वेद विषयक परिसंवादात 2002 पासून त्या सक्रिय सहभाग आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे संवादामध्ये किंवा व्याख्यानामध्ये त्या हे केलेले आहेत, कार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर सोनदास स्वर्णवल्ली महासंस्थान कर्नाटक शिरसी कर्नाटक येथे आयोजित केल्या जाणाऱ्या शास्त्राध्ययन गोष्टीमध्ये अनेक वर्ष सहभाग. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. आणि आपले जे भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार किंवा यज्ञ संस्था ह्या विषयावरती त्यांच्या अनेक व्याख्यानं झालेली आहेत. त्यांचा फार गाढा अभ्यास आहे. म्हणूनच आज विषय पण आपण जो निवडलेला आहे भारतीय संस्कृतीचे मूल स्रोत वेद, काय ते कशासाठी की ह्या विषयावरती ते बोलत गेलं की आपोआप सगळं आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि विशेष म्हणजे अनेक पुरस्कार, अनेक कार्य त्यांच्याकडनं झालेलं आहे. आता आपल्याला त्यांचं व्याख्यान ऐकत असताना सगळं कळेलच. तर मी श्रीमती श्रद्धाताईंच्या चरणी वंदन करून त्यांना प्रार्थना करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद.